हॅलो स्टुडंट्स. सो आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरला सुरुवात करतोय. लास्ट लेक्चरला आपण सेक्शन 22 जो आहे तो सगळा कव्हर केलेला होता. अँड नाव वी आर मुव्हिंग फर्दर. तुम्हाला एक दोन होमवर्क दिलेले होते, तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं होतं. सो आता आपण जो ओपनिंग स्क्रीन बघितला त्याच्यावर त्याचं आन्सर आहे त्याने दिलेलं आहे. सो आपण हे जे एक्सप्लेनेशन खालती दिलं ते वन बाय वन बघूया. नाऊ माय फ्रेंड्स, रिमेंबर आपण हे अनालिसिस बघतो आहोत. सो तुम्हाला मी बेसिक प्रोव्हिजन व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितली आहे. सो दिस विल बी अ मॅरेथॉन प्रोव्हिजन्स की ज्याच्यामध्ये आपण खूप ब्रीफली अनालिसिस जे आहे ते स्टडी करणार आहोत. इम्पॉर्टंट पॉईंट जस्ट हायलाइट करणार आहोत. इट इज नाऊ युअर टास्क टू रीड दॅट एंटायर टेक्स्ट ॲट वन्स. एकदा तरी ते एंटायर टेक्स्ट जे ते रीड करून घ्यायचं. एकदा कन्सेप्ट आपल्या डोक्यात फिट बसली की पुन्हा सगळा टॉपिक वाचण्याची आवश्यकता नाही. जस्ट वी हॅव टू रिवाइज द एंटायर सेक्शन. ठीक आहे. सो मी तुम्हाला परत एकदा सांगतो की तुम्हाला बेसिक प्रोव्हिजन जी आहे बेअर ॲक्टची ही तुमच्याकडे ब्रेनमध्ये पक्की असली पाहिजे आणि मग त्याचं अनालिसिस जे आहे ते तुम्ही समजून घेण्यासाठी त्याचा यूज करायचा आहे. बट वन्स तुम्हाला ते अनालिसिस क्लिअर झालं की मग पुन्हा ते अनालिसिस वाचण्यामध्ये वेळ घालवण्याऐवजी यू कॅन रिवाइज दॅट थिंग. ओके. सो आपण फास्टली रिवाइज करत जाऊया. इन डीप प्रत्येक पॉईंट वाचेन असं नाही, किंवा वाचेन तेव्हा थोडा मॅरेथॉन स्पीडने वाचणार आहे इन ऑर्डर टू कव्हर दॅट सिलेबस. ओके. बिकॉज so threshold limit for registration, every supplier of goods or services or both is required to obtain registration in the state or union territory from where he makes a taxable supply in his aggregate turnover exceeds the specified threshold limit in a financial year. Aggregate turnover ची डेफिनेशन जी काय आहे ती आपण सगळी डिस्कस केलेली आहे. So aggregate turnover is a crucial parameter for deciding eligibility of supplier to avail benefit of threshold exemption from registration, eligibility for composition scheme, as well as option to pay tax at concessional rate under notification 2/2019, which is actually part and parcel of composition scheme. So त्यांनी again concept like turnover in common parlance is the total volume of business. Aggregate turnover is defined. So आपल्याला लक्षात ठेवायचं की जनरल टर्नओव्हरच्या डेफिनेशन वर जायचं नाहीये. Aggregate turnover is something that is defined under GST Act. So आपण बघितलं की taxable supplies, exempt supplies will include non-taxable supplies. Okay. So exports, then interstate supplies of persons having same PAN to be computed on all India basis. So it is important thing. It excludes CGST, FGST, UTGST sales and inward supplies liable to reverse charge. आता इथे एक गोष्ट लक्षात अशी घ्यायची आपल्याला की जे आपल्याला इथे पण दिलेलं आहे, आउटवर्ड सप्लाईज टॅक्सेबल अंडर रिव्हर्स चार्ज वुड कंटिन्यू टू बी फॉर्म पार्ट ऑफ ॲग्रिगेट टर्नओव्हर ऑफ सप्लायर ऑफ सच सप्लाईज. म्हणजे काय की से फॉर एक्झाम्पल हा प्रसाद आहे and he is not Prasad, he is advocate Prasad. So he has a shop as well. Okay. And he provides consultancy services to business entities. Now आपण त्याच वेळी बघितलं की 9(3) च्या अंडर इफ ॲडव्होकेट इज प्रोव्हाइडिंग अ कन्सल्टन्सी सर्व्हिस और लीगल रिप्रेझेंटेशन सर्व्हिस टू एनी बिझनेस एंटिटी, then that will be covered under reverse charge mechanism. Now who is going to pay tax on the same? That business entity is paying tax under same, but it is turnover of advocate Prasad, because it is when we are counting the turnover of that business entity, we will be excluding that because it is inward supply for that business entity liable to reverse charge. लक्षात येते. It will be included in advocate Prasad, though advocate Prasad is not going to pay tax on the same. लक्षात येते. प्रसाद त्याच्यावर आउटवर्ड सप्लाय असून सुद्धा टॅक्स पे करणार नाहीये. व्हाय? बिकॉज टॅक्स इज टू बी पेड बाय रेसिपियंट. पण समजा प्रसादचं शॉप पण आहे, प्रसादचं आणखीन काहीतरी सर्व्हिस कन्सल्टन्सीच्या अदर दॅन लिगल ऍडवाइस तो देतो आहे. सो इन दॅट केस वेन ही आपण त्याचा जेव्हा ॲग्रिगेट टर्नओव्हर काउंट करू तेव्हा त्याचा हा जो सप्लाय आहे कन्सल्टन्सीचा हा ॲग्रिगेट टर्नओव्हर मध्ये काउंट होईलच, इवन दो इट इज आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाय लायबल टू रिव्हर्स चार्ज. ठीक आहे. सो इट विल बी काउंटेड अंडर प्रसाद्स टर्नओव्हर, ॲग्रिगेट टर्नओव्हर. हा पॉईंट इथे लिहिला होता, हा महत्वाचा होता. सो आपण इथे अनालिसिस त्याचं बघितलं. पुन्हा एकदा सांगतो, इनवर्ड सप्लाईज लायबल टू रिव्हर्स चार्ज जे आहेत ना ते आपण ॲग्रिगेट टर्नओव्हर मध्ये घेत नाही. म्हणजे आपण जे परचेस करतो, सर्व्हिसेस प्रोक्युअर करतो ते आपण कन्सिडर करायचे नाहीत. पण जर आम्ही अशा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आहोत की ज्याच्यावरती समोरचा कस्टमर आमचा किंवा आमचा रेसिपियंट RCM बेसिसवर टॅक्स पे करणार आहे, तर तो आमचा आउटवर्ड सप्लाय आहे लायबल टू रिव्हर्स चार्ज. म्हणजे आमचा सप्लाय पण टॅक्स पे करण्याची जबाबदारी आमच्यावर नाही. इट इज जस्ट अवर आउटवर्ड सप्लाय. इन दॅट केस इट विल बी इन्क्लुडेड इन युअर ॲग्रिगेट टर्नओव्हर. सो हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की इन केस ऑफ प्रसाद इफ शॉपचा जो सेल आहे तो आहे ₹10 lakhs प्लस ॲडव्होकसी सर्व्हिस तो जो देतोय,
ॲडव्होकेट सर्व्हिस देतोय त्याचा टर्नओव्हर आहे 5 लाख. ओके, सो आणि प्लस तो टेक्निकल सर्व्हिसेस देतो, काही टेक्निकल कन्सल्टन्सी देतो, सो त्याचा सप्लाय आहे ₹10 lakhs. So what will be his aggregate turnover? In this case, Prasad's aggregate turnover will be 10 plus 10 plus 5, that means 25 lakhs. Okay, among these 25 lakhs, on 20 lakh rupees he will collect GST from his recipients and pay to the government, and on these 5 lakh rupees, these are actually these consultancy services, on these 5 lakh rupees the recipient of Prasad will pay tax under reverse charge mechanism, and Prasad will not pay. Prasad will just issue invoice and say that okay, tax will be paid by you, तुम्ही टॅक्स पे करायचा, आय एम नॉट लायबल टू पे टॅक्स. ओके, रेसिपियंट इज लायबल, सप्लायर इज नॉट लायबल इन केस ऑफ आरसीएम. लक्षात येते. सो हा सप्लाय पण ऍग्रीगेट टर्नओव्हर मध्ये येणारच आहे, तो टॅक्सेबल सप्लायच आहे. जस्ट द थिंग इज इट इज नॉट टॅक्सेबल अंडर फॉरवर्ड चार्ज रेग्युलर टॅक्स सिस्टम, इट इज टॅक्सेबल अंडर रिव्हर्स चार्ज. हेन्स रेसिपियंट इज गोइंग टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट अँड नॉट द सप्लायर. ठीक आहे, सो हा पॉईंट त्यांनी इथे दिलेला आहे. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फ्रॉम एक्झाम पर्स्पेक्टिव्ह. पटकन आपल्याला वाटतं की ओके, इनवर्ट सप्लाईज लायबल टू रिव्हर्स टॅक्स एक्सक्लूड करायचे. नो, इनवर्ट सप्लाईज लायबल टू रिव्हर्स टॅक्स. इनवर्ट सप्लायला महत्व आहे. इनवर्ट सप्लाईज लायबल टू रिव्हर्स चार्ज जे आहेत ते एक्सक्लूड करायचे. म्हणजेच कुठेतरी हवं तर लिहून घ्या, आउटवर्ड सप्लाय लायबल टू RCM, it will be included in the definition of aggregate turnover. So हा पॉइंट इथे दिलेला होता. नेक्स्टली त्यांनी इथे तुम्हाला एक्झाम्पल दिलंय की रघुवीर प्रायव्हेट लिमिटेड pays GST on sitting fees paid to directors for the services rendered by them under reverse charge. Value of services provided by the directors to the Raghuveer Private Limited will form part of the aggregate turnover of directors and not Raghuveer Private Limited. So इथे ॲडव्होकेटचं एक्झाम्पल त्यांनी डायरेक्टर सर्व्हिस घेतलंय. नेक्स्टली ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सक्लूड द एलिमेंट ऑफ CGST, SGST, IGST and compensation cess. ओके, हा पॉईंट इनफ क्लिअर आहे, त्यांनी पण काही एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. ॲग्रिगेट टर्नओव्हर टू इन्क्लूड टोटल टर्नओव्हर ऑफ ऑल ब्रांचेस अंडर सेम पॅन. सो एक्स हॅज टू ऑफिसेस हे थिंग एक्झाम्पल आपण आधी पण बघितलं होतं. सो इट इज टू बी काउंटेड ऑन ऑल इंडिया पॅन बेसिस. सगळ्या ब्रांचेसला त्या पॅनच्या अंडर ज्या सगळ्या ब्रांचेस असतील त्या सगळ्यांचे टर्नओव्हर इथे काउंट होणार आहे. व्हॅल्यू ऑफ एक्सपोर्ट ऑफ गुड सर्व्हिसेस, एक्झाम्प्टेड गुड सर्व्हिसेस पॅन interstate supplies between distinct persons having same PAN to be included. Example बघूया, Madhur Oils Punjab is engaged in supplying machine oil as well as petrol. Supply of petrol is not leviable to GST, but supply of machine oil is taxable. In order to determine whether Madhur Oils is liable for registration, turnover of both non-taxable as well as taxable supplies would be taken into account. And if the same exceeds the applicable threshold limit, Madhur Oils is liable for registration. ठीक आहे, हे आपण पेट्रोल पंपचं एक्झाम्पल बघितलं होतं. So it is similar to this. Aggregate turnover to include all supplies made by a taxable person, whether on his own account or made on behalf of his principals. This is important thing. I think it should be given under section 22, but yeah, explanation 1 दिलेलं आहे, ते आपण मगाशी रीड केलं नव्हतं. So let's now read it. The expression aggregate turnover shall include. नाऊ इथे महत्वाची गोष्ट काय आहे की फॉर द पर्पज ऑफ धिस सेक्शन म्हटलेलं आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे काय तर ॲग्रिगेट टर्नओव्हर जेव्हा तुम्ही कॉम्पोजिशन स्कीमसाठी काउंट कराल तेव्हा हा एक्सप्लेनेशन ऍप्लिकेबल होणार नाही. जेव्हा तुम्ही आणखीन नोटिफिकेशन 2/2019 साठी काउंट कराल तेव्हा हे नोटिफिकेशन एक्सप्लेनेशन ऍप्लिकेबल होणार नाही. बट जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन साठी काउंट कराल तेव्हा मात्र तुम्हाला हे एक्सप्लेनेशन जे आहे ते ऍप्लिकेबल होईल. जस्ट वी आर गोइंग टू रीड इट अँड देन वी विल डायरेक्टली मूव्ह टू दॅट एक्सप्लेनेशन गिवन ऑर एक्झाम्पल गिवन. The expression aggregate turnover shall include all supplies made by taxable person, whether on his own account or made on behalf of his principals. जेव्हा एजंट प्रिन्सिपलच्या बिहाफ मध्ये सेल आउट करतो तेव्हा तो सप्लाय सुद्धा त्याच्या ॲग्रिगेट टर्नओव्हर मध्ये काउंट करायचा आहे. त्यांनी एक्झाम्पल काय दिलेलं आहे ते बघूया. So Mohini Enterprises has been appointed Messrs Bestfords and Associates as its agent. So Mohini Enterprises appointed Bestford as their agent. Mr. Bestford and Associates make supply of goods on its own account as well as behalf of Mohini Enterprises, okay, to customers. All the supplies of goods made by Bestfords and Associates as agent of Mohini Enterprises on its as well as its own accounts will be included in the aggregate turnover of Bestford and Associates. सो बेस्टफोर्ड अँड असोसिएट्स जो एजंट थोडक्यात ऑन बिहाफ ऑफ प्रिन्सिपल जो काही सप्लाय करेल तो सुद्धा त्याच्यात ॲग्रिगेट टर्नओव्हर मध्ये काउंट होणार आहे. सो तो जो एजंट आहे तो ऑटोमॅटिकली त्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर जास्त होईल बिकॉज ही इज मेकिंग हिज सप्लाईज ऑन हिज ओन अकाउंट ॲज वेल एज ऑन बिहाफ ऑफ हिज प्रिन्सिपल, दोन्ही त्याच्या ॲग्रिगेट टर्नओव्हर मध्ये काउंट होतील.
ठीक आहे. दिस वॉज एक्सप्लेनेशन, दिस इज एक्झाम्पल गिवन. नाव ॲग्रिगेट टर्नओव्हर वर्सेस टर्नओव्हर इन स्टेट. आता ही गोष्ट इथे महत्वाची आहे. इथून थोडा इम्पॉर्टंट पार्ट सुरू होतो. त्यांनी एक थोडं नोटिफिकेशन रेफरन्स दिलेला आहे. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट नोटिफिकेशन. त्याच्यामुळे थोडा ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट आ जाता है. आणि हा चार्ट जो आहे तो आपल्यासाठी अत्यंत 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 महत्वाचा आहे. त्याच्यानंतरचं प्रत्येक एक्झाम्पल इट इज व्हेरी मच प्रोन दॅट ही सगळी एक्झाम्पल्स ॲज अ क्वेश्चन म्हणून एक्झाम मध्ये विचारली जातील. सो लेट्स स्टडी. काय म्हटलंय बघा, aggregate turnover versus turnover in state. The aggregate turnover is different from turnover in state. The former म्हणजे आधीच्या वाक्यामध्ये दोन टर्म्स यूज केले असतील त्यातली पहिली टर्म. सो फॉर्मर म्हणजे aggregate turnover is used for determining the threshold limit for registration and eligibility for composition scheme as well as for option to pay tax at concessionary tender notification 2/19 म्हणजे composition scheme 6% ची. However, once a person is eligible for composition levy, the amount payable under composition levy would be calculated on the basis of turnover in state. हेही आपण कॉम्पोजिशनच्या वेळी बघितलं होतं की समेशन ऑफ ऑल टर्नओव्हर इन स्टेट्स विल गिव्ह राईज टू ॲग्रिगेट टर्नओव्हर. सो तुम्ही एलिजिबिलिटी किंवा रजिस्ट्रेशन किंवा कॉम्पोजिशनची काउंट करताना तुम्ही टोटल टर्नओव्हर काउंट करणार त्याचा आणि एलिजिबिलिटी ठरवणार. पण आज तुम्हाला माहिती आहे की रजिस्ट्रेशन स्टेट वाईज आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही कॉम्पोजिशन स्कीम ऑप्ट कराल तेव्हा तुम्ही जो टॅक्स पे करणार आहात प्रत्येक जीएसटी नंबरचा तो तुम्ही मात्र टर्नओव्हर इन स्टेट वरती पे करणार आहात. सो महाराष्ट्र राज्यामध्ये जे रजिस्ट्रेशन असेल त्या रजिस्ट्रेशनच्या अंडर तुम्ही रिटर्न फाईल कराल आणि त्याच्यामध्ये सांगाल की महाराष्ट्रातलं टोटल टर्नओव्हर एवढा आहे, त्याच्यावर आम्ही एवढा टॅक्स पे करतोय. सिमिलरली गुजरातमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असेल त्यासाठी तुम्ही गुजरातमधल्या टोटल टर्नओव्हरवरती 1% 1% 5% 6% जो काही रेट ऍप्लिकेबल तुम्हाला असेल तो तुम्ही पे करणार आहात. ओके, सो त्यांनी जस्ट डिफरन्स दिलाय. नाव ह्या पेज पासून हा जो पुढचा कंटेंट आहे अप टू एंड ऑफ दिस चार्ट, ह्याला 5 स्टार करा. दिस इज कहाणी में ट्विस्ट. सेक्शन 22 वाचताना हा जो हे जे पेज आहे हे लास्ट डे रिव्हिजन आम्हाला करायची आहे आणि त्यासाठी त्यांनी जो एक अप्रतिम चार्ट आपल्याला करून दिला. इट इज व्हेरी गुड फॉर रिव्हिजन पर्पज. ओके, नाउ लेट्स गो. The threshold limit prescribed under 22(1) is 20 lakhs in a financial year. That is, every supplier whose aggregate turnover in the financial year exceeds rupees 20 lakhs is liable to be registered under GST in the state or union territory from where he makes taxable outward supply. 22(1 चं wording काही नवीन नाही. Okay. However, limit of 20 lakhs can be reduced to 10 lakhs if the person is carrying out business in special category states. So as per Article 291, there are 11 special category states. MCQ साठी प्रश्न येऊ शकतो. किती कॅटेगरी स्टेट्स आहेत? 11 कॅटेगरी स्टेट्स आहेत. पण आपण मगाशी बघितलं की 4च स्टेट जी आहे ती सेक्शन 22 साठी स्पेशल कॅटेगरी स्टेट्स म्हणून राहतात. ओके, हाऊएव्हर ॲज पर एक्सप्लेनेशन फॉर द पर्पज ऑफ रजिस्ट्रेशन ओनली मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर, नागालँड. अगेन क्वेश्चन फॉर MCQ. Are special category states, therefore the threshold limit of 10 lakhs is applicable for Mizoram, Tripura, Manipur and Nagaland. मागच्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी देऊन टाकलं. इफ अ पर्सन विथ प्लेस ऑफ बिझनेस इन डिफरंट स्टेट्स अक्रॉस इंडिया हॅज वन ब्रांच इन स्पेशल कॅटेगरी स्टेट, द थ्रेशोल्ड लिमिट फॉर रजिस्ट्रेशन विल बी रिड्यूस टू 10 lakhs. ठीक आहे, हे जे काही चिन्ह दिलेलं आहे ना, या चिन्ह देऊन त्यांनी पुस्तकामध्ये जे जे काही पॉईंट लिहिले आहे ना, माफ करूया आपण. सो जे जे काही पॉईंट्स दिलेले आहेत सो ते अनालिसिसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप